आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार। तर आजचा ब्लॉग आहे स्पेशल, कारण नवीन घरामध्ये पहिल्यांदाच आमच्याकडे कोणी आलेलं आहे आणि ते कोण असणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार, पण आधी सांगून देते। तर आज नाही, ॲक्च्युली 2-3 दिवस आधीच आलेले आहेत। तर माझी मम्मी आणि पप्पा आलेले आहेत, कारण शिफ्टिंगच्या वेळेला मम्मी म्हणत होते की मी येते म्हणून तुला थोडं मदत करण्यासाठी, पण मग मी तिला म्हटलं होतं की नाही म्हटलं होतं, कारण सर्वांनाच माहिती आहे की शिफ्टिंग म्हटलं तर किती गोंधळ वगैरे असतो, सगळं असं पेंडिंग असतं, पप्पांची तब्येत पण थोडी बरी नसते। सो मी त्यांना नाही म्हटलं होतं, पण ते म्हणाले की नाही, माझ्या भावाचा फोन आला होता की नाही ताई तुला थोडीफार मदत होईल, तर मग मी त्यांना पाठवते म्हणून। आणि ॲक्च्युली आमचं म्हणजे आता तर घरामध्ये शिफ्ट होऊन बरेच दिवस झालेले आहेत, पण ज्या वेळेला शिफ्टिंग करायचं होतं त्यावेळेला असं झालेलं की 15 तारखेपर्यंत आम्हाला नवीन घरामध्ये शिफ्ट करायचं होतं, पण काही कारणांमुळे ते लेट झालं, डिले झालं। म्हणजे कामं तर झालेली होती, पण इतर याच्यामुळे। सो त्याच्यामुळे मग त्यांनी रिझर्वेशन करायला सांगितलेलं होतं मी, की म्हटलं करून घ्या, कारण आमचा प्रवास असतो तर रिझर्वेशन तर पाहिजेच पाहिजे, असं नाही येऊ शकत। तर मग त्यांनी केलेलं होतं, मग ते करणार होते, पण मग ते परत कॅन्सल केलं की नाही माझं लांबलं म्हटलं, मग तुम्ही काही आता येऊ नका। मग त्यानंतर मग काही दिवसानंतर परत मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, महिन्याच्या एंडिंगपर्यंत मी करणार। एक फिक्स अशी तारीख मी सांगलेली नव्हती त्यांना, म्हटलं की जेव्हा एंडिंगपर्यंत तर करेलच म्हणून। तर मग त्याच्यामुळे आणि माझं असं ठरलं की गुरुवारच्याच दिवशी करायचं म्हणून। ॲक्च्युली सॅटर्डे संडे असं बघून आम्ही करणार होतो, आणि त्यामुळे मग आईने रविवारचं काढलेलं होतं की रविवारी सकाळी आम्ही इकडे येऊया म्हणून। तर मग महेशला म्हटलं की आपण त्याच्या आधीच आपण शिफ्ट करूया, कारण माझी खूप इच्छा होती की गुरुवारच्याच दिवशी आपण आपल्या नवीन घरामध्ये प्रवेश करावा, कारण सगळं काही स्वामींच्या आशीर्वादाने होतंय। तर आणि सांगितलं पण आहे मी ब्लॉगमध्ये, तर माझी खूप इच्छा होती, तर म्हटलं नाही गुरुवारीच करूया। तर गुरुवारच्याच दिवशी शिफ्ट झालो आणि मम्मी पप्पा आलेले रविवारी। तर आम्ही सकाळी मम्मी पप्पांना घ्यायला गेलेलो होतो, कारण आई आणि ते म्हणजे दोघंही नाहीच म्हणत होते की आम्ही येतो, कारण नेहमी ते बसने वगैरे येतात, पण म्हटलं नाही, कारण पावसाचे दिवस आहे, सकाळी पाऊस पण सुरू होता, म्हटलं महेश पण आणायचे घरीच होते, सो म्हटलं की आम्ही तुम्हाला घ्यायला येतो म्हणून। तर आईला पप्पांना दोघांना घ्यायला गेलो होतो, आणि ट्रेन खूप लेट होती, म्हणजे इथे ट्रेनचा टाईम होता 6:30 पर्यंतचा, पण मम्मी आणि ते आले 9 पर्यंत। 2 तास खूप उशीर झालेला त्यांना यायला, आणि तिथून परत 1 तास, अर्धा पाऊण तास तर माझ्या घरी यायला लागतोच। आणि आल्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे एक्साइटमेंट इतकी असते की त्या एक्साइटमेंटमध्ये मी ब्लॉग वगैरे काही शूट केलेला नाही आहे, म्हणजे स्टार्ट केलेला नव्हता। त्यानंतर मग थोडंफार मी शूट केलं, छोटे छोटे ग्लिम्स वगैरे मी शूट केलेला, म्हटलं की काही हरकत नाही। आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मी ब्लॉगची सुरुवातच केलेली नव्हती, तर 2-3 दिवस गेले, म्हटलं काही हरकत नाही आहे, आपण 2-3 दिवसानंतर करूया, कारण ऑलरेडी इतके माझे जे व्हिडिओज आहे ना इतके पेंडिंग आहे। आणि त्याचं कारण असं की एडिट वगैरे तर ठीक आहे, पण इथे वायफायचा खूप प्रॉब्लेम होता, तर वायफाय जस्ट आता लागलेला आहे, 2 दिवस झालेले, आणि नेटवर्कचा इतका इश्यू आहे की म्हणजे रेंजच नसते, तर प्रत्येक वेळेला बाल्कनीमध्ये जाऊन बोलावं लागतं, तर खूप प्रॉब्लेम होत होते। व्हिडिओ एक्सपोर्ट होत नव्हता, अपलोड करायला पण खूप प्रॉब्लेम होत होता। सो त्यामुळे खूप व्हिडिओ पेंडिंग राहिलेले आहेत अजूनही। म्हटलं की चला, आपल्याकडे वेळ आहे, भरपूर छान छान व्हिडिओ मी शूट करून ठेवलेले आणि ते तुमच्यासोबत शेअरसुद्धा करणार आहे। तर आता मम्मी करते, मी रेडी झाली, मम्मी स्वयंपाक झालेला आहे, आणि मम्मी म्हणाली की चल मी देवपूजा वगैरे करते। मम्मी आली ना तेव्हापासून रोजचं तिचं तेच काम आहे, संध्याकाळचं तरी ठीक आहे मी करून घेते, पण सकाळी मी माझं आवरते तोपर्यंत आईची मस्त निवांतपणे देवपूजा वगैरे सगळं होऊन गेलेलं असतं। तर आता पण ती देवपूजाच करते, संध्याकाळची दिवाबत्ती, संध्याकाळची वेळ आहे, इव्हिनिंग रुटीन। सो आणि आज काय बनवलेलं आहे जेवणामध्ये, तर सर्वांचं आवडतं इडली सांबार आणि चटणी, तर रेडी झालेली आहे। एक मी बनवलं, ते तुम्ही पुढे बघणारच आहात, थोडंसं शूट केलेलं आहे। तर चला आता मम्मी पप्पांना पण तुम्हाला दाखवते, भेटवते माझ्या मम्मी पप्पांना, आणि मला इतका आनंद होतोय ना, खूप छान वाटते, भारी वाटते मम्मी पप्पा आले तर, कारण त्यांना मी तेच म्हटलं की शिफ्टिंगसाठी नाही, मला कामाचं हे नव्हतं, 2 दिवसात मी सगळं घर आवरलं, म्हणजे रॅन्डमली सगळं ठेवून दिलेलं, नंतर हळूहळू सगळं करेल, पण म्हटलं इथे मी एकटी राहील, सोम शाळेत जाईल, महेश ऑफिसला जातील, आणि मग मी एकटी राहील, तर मग
थोडं नवीन सोसायटीमध्ये अजून ओळख वगैरे नाही आहे, शेजारी अजून कोणी आलेलं नाही आहे, कामं चालू आहेत, या मंथमध्ये सगळे शिफ्ट होतील. पण मग म्हटलं एकटं वाटेल म्हणून मम्मीला म्हटलं की थोडे दिवस तरी तू ये म्हटलं माझ्या नवीन घरामध्ये पण असं निवांत थोडे दिवस राहायला, आणि मला पण थोडं बरं वाटेल कोणी असलं तर. त्यासाठी मग मम्मीला बोलवलं. आणि मम्मी तर कशी आहे तुम्हाला माहितीच आहे, मम्मी कशी असते, शांत काही बसत नाही. ती आली तेव्हापासून तिचं आपलं, मी माझं वेगळं आवरते तोपर्यंत तिचं स्वयंपाक पाणी भरपूर काय काय आवरून घेते. अशी माझी मम्मी, सगळ्यांचीच आई अशी असते. सो असू द्या. चला आता मी मम्मी पप्पांना तुम्हाला दाखवते, भेटवते, त्यांची भेट करून देते. जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहीत नाही आहे, जे रेग्युलर ब्लॉग बघतात त्यांना तर माहितीच आहे, पण तरीसुद्धा चला. काय करते मम्मी? पूजा करते. आता हनुमान चालीसा वाजते. हनुमान चालीसा वाजते. शनिवार आहे. ठीक आहे, करून घे मग, बोलूया. चालेल. इकडे पप्पांचा आराम चाललेला आहे मस्त. पुढे चालले पप्पा बाल्कनी. तर इथे आज डिनरमध्ये मी बनवणार होती इडली. तर छान गरमागरम इडली आणि त्याच्यासोबत आपली दाण्यांची चटणी, म्हणजे पुदिना वगैरे टाकून छान खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली होती. त्याचबरोबर गरमागरम मस्त सांबार पण रेडी झालेला होता. आणि एक एक करून मी टाकत होते आणि परत एक एक लावत होते. तर मग माझी आई आणि पप्पा आलेले होते, तर म्हटलं की चला आज काहीतरी विशेष बनवूया. तर आईला विचारत होते की काय बनवायचं. तर मग आईचं तर माहिती तुम्हाला कसं असतं की नको नेहमीचंच काहीतरी बनवू, म्हणून म्हटलं नाही, इडली खूप दिवस झाले खाल्लेली नाही आहे, म्हणून मग इडलीच बनवलेली होती. आणि इडली तुम्ही पाहू शकता की किती छान स्पॉन्जी झालेली. याआधी पण मी एकदा रेसिपी शेअर केलेली आहे, खूप आधी केलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. इथे आई ची जी आहे ती पूजा चाललेली आहे. शनिवार होता तर ती इथे हनुमान चालीसा वाचत होती. देवालासुद्धा नैवेद्य दाखवला होता तिने. आणि आई आली तेव्हापासून रोज सकाळ संध्याकाळची पूजा तीच करत होती. आणि हा तो दिवस आहे ज्या दिवशी आम्ही माझ्या आईला आणि पप्पांना घ्यायला आम्ही गेलो होतो स्टेशनवरती. आई नाहीच म्हणत होती, पण म्हटलं नाही, आईजवळ ना खूप सामान पण होतं, कारण आई गावावरून आली आणि रिकामे हाती येईल असं तर होणारच नाही. तर गावावरून बरंचसं सामान आणलेलं होतं तिने, आणि बरंच काही शेअर करायचं राहूनही गेलं. आता इथे माझ्या आई ना बट्टी घेऊन आलेली होती, खानदेश स्पेशल वरणबट्टी वांग्याची भाजी हा मेनू होता. तर आई म्हणत होती की तिकडे ना असं बाफले म्हणतात याला, तर हे मिळतं. तर तिने असं उकडलेले बाफले घेऊन आलेली होती, आणि मग घरी आणल्यानंतर फक्त आम्ही त्याला तळून घेतलेले होते गरमागरम. तर इथे आई तेच कट करून ठेवत होती. तर ना मस्त आजचा छान बेत होता. आणि मी तेच सांगत होती की ज्या दिवशी आई आली त्या दिवशी प्रॉपर असा व्हिडिओ मी शूट केलाच नव्हता. थोडं ज्या ग्लिम्स मी शूट केलेल्या आहेत त्याच या व्हिडिओमध्ये मी ॲड केलेला आहे. आणि हा व्हिडिओ आहे ना 2 ते 3 दिवसांचा मर्ज व्हिडिओ आहे, म्हणजे एकाच दिवशीचं रुटीन नाही आहे, त्यामुळे तुम्हाला सगळं असं वेगवेगळं बघायला मिळेल. तर म्हणून मी आधीच सांगून देते. आणि आई बरंचसं सामान घेऊन आलेली, त्यातल्या ह्या भाज्या वगैरे आणलेल्या होत्या, काही मिरच्या आणलेल्या होत्या, कढीपत्ता माझ्या आईच्या अंगणामध्ये झाडच आहे त्यामुळे, निंबू घेऊन आलेली होती, आणि बऱ्याचशा भाज्या आणलेल्या होत्या, भरताचे वांगे, पालेभाज्या वगैरे, कोथिंबीर, पप्पा कोथिंबीर निवडत होते. तर छान इथे भाज्या घेऊन आली होती. त्याचबरोबर गुलाबजामुन घेऊन आलेली होती, आणि खवासुद्धा आणलेला होता, कारण गावावरून जेव्हाही आम्ही येतो ना तर गुलाबजामुन आणि खवा ह्या 2 गोष्टी तर आणतो. तर मम्मी ते पण घेऊन आलेली होती. आणि मी दाखवणंच राहून गेलं, म्हणजे संपूनच गेलं पण दाखवणं झालं नाही. पण ठीक आहे, काही हरकत नाही, म्हणून म्हटलं तुम्हाला असं सांगूया. तर इथे छान मस्त गरमागरम बाफले आमचे रेडी होत आहेत. आणि मस्त माझी आई जी आहे ती तळत होती, आणि असं गरमागरम बाफले तळलेले खूप आवडतात. बऱ्याच दिवसानंतर अशी बट्टी खाल्ली जाते. बाफले म्हणतं कोणी, बट्टी म्हणतं, कारण मी नेहमी करते तर ते वाफवून म्हणजे थोडंसं तुपामध्येच करते, असं तळत नाही. पण आज इच्छा झाली तर म्हटलं की नाही, आपण याला तर तळायचेच असतात. तर छान आहे. तर चला, हा ब्लॉग आता तुम्ही कंटिन्यू बघा आणि एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कंजूसी करू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज शेअर करा. काही दिवसांपासून व्हिडिओला तुम्ही छान रिस्पॉन्स देत आहेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावरती राहू द्या. आपली यूट्यूब फॅमिली छान दिवसेंदिवस छान ग्रो होऊ द्या. तुमच्याकडे काही सजेशन असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. कसं आहे छान आहे. वरणबट्टी वांग्याची भाजी सासूबाईने आणलेली. सोम कसं आहे? टेस्टी ना, घरच्यापेक्षा पण. तर आम्ही मस्त जेवण वगैरे केलं, वरणबट्टी वांग्याची भाजी. त्यानंतर आम्ही गेलो होतो डीमार्टला, कारण 1-2 महिने झाले मी ग्रॉसरी वगैरे काहीच घेतलेली नव्हती, कारण शिफ्टिंग करायचं होतं त्यामुळे जास्त सामान घ्यायचं नव्हता.
पण आज महेश घरी होते तर म्हटलं की आज आपण जाऊया आणि मस्त थोडंसं सगळा किराणा जो म्हणतो आपण तो घेऊन येऊया. तर भरपूर असं सामान आणलेलं आहे. तर नेहमीचं जे लागतं दर महिन्याला आपल्याला लागतं ते, पण काही एक्स्ट्रा वस्तूसुद्धा आणलेल्या आहेत ज्या की आता लागणार आहे. आणि जसं जसं सुचतंय मला आता तसं तसं एक एक करून नवीन नवीन वस्तू घेणार. तर 4-5 वस्तू आता ज्या लागणाऱ्या आहेत त्या मी आणलेल्या आहेत आणि काय आणल्या ते पण दाखवते. तर आता मस्त थकून आणि थकवा इतका येतोय कारण आता दुपारची झोप झालेली नाही आहे. सकाळी लवकर उठले होते, मम्मी पप्पांना घ्यायला जायचं होतं त्यामुळे. तर आता आधी काय आणलं ते दाखवून देते तुम्हाला. तर इथे आणलेली आहे ही ग्रॉसरी जे की दर महिन्याला लागते अशीच सगळं हे आणलेलं आहे वॉशरूममध्ये. आणि आई हे फुलं ठेव गं, हे बघ मस्त फ्रेश फुलं मिळाली आता सकाळपेक्षा चांगली. तर हे आणलेलं आहे सामान इथे. तर आता सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू जी मला आणायची होती ती आणलेली आहे, ती म्हणजे की हे गालाचा हा मोप. कारण खूप दिवसांपासून माझा आधीचा जो मोप होता ना तो खराब झालेला होता आणि तुम्ही तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कमेंट पण केलेले होते की ताई तो हातांनी का पोछा लावतेस म्हणून. तर तो ॲक्च्युली जो मोप असतो ना तोच माझा खराब झालेला होता, त्यामुळे मला पोछाच लावता येत नव्हती. मग आपलं हातांनी कसरत चालू होती, तर त्याच्यामुळे बॅक पेनचा प्रॉब्लेम माझा वाढलेला होता. म्हणून मग आज डीमार्टला गेलो तर मग महेश म्हणाले की आजच घेऊन घे. तर म्हटलं की चला, नवीन घरामध्ये नवीन वस्तू आलेली आहे. आणि त्याचबरोबर काही डोरमॅट्स मला घ्यायचे होते. तर हे एक आणलेलं आहे जे की मास्टर बेडरूममध्ये असणार आहे. आणि या डोरमॅटची क्वालिटी पण खूप मस्त आहे. आणि दुसरं म्हणजे की हे लावल्यानंतर एकदम छान म्हणजे ॲडजस्ट होऊन जातं, हालत नाही. काय म्हणतात सोम त्याला शब्द काय वापरू, हे मॅट म्हणजे एका ठिकाणावर हालत नाही. तर दुसरे डोरमॅट आपण ठेवले पाय ठेवला तर सरकायची भीती असते. तर हे नॉन स्लिपी असं व्यवस्थित असतं ते, नॉन स्लिपरी तेच ते. तर हे असं एक आहे. आणि सोहम दादाच्या पसंतीचं घेतलेलं आहे. सोहम दादा म्हणत होता आमचा की असंच घ्यायचं, तसंच घेतलं. आणि हे एक, तर दोघं वॉशरूमच्या बाहेर हे घेतलेले आहेत मी. आणि त्यानंतर डोरमॅट बाहेर ठेवायसाठी हे एक आणलेलं आहे. हे पण सोमदादाच्या पसंतीचं होतं. म्हटलं काहीतरी वेगळं, तर तो मला म्हणाला की मम्मी सगळे तेच घेतात, ते वायर मधले येतात, वेलकम वगैरे असं लिहिलेलं, तर ते कॉमन झालेलं आहे. तर सोमदादाला आता हे आवडलं, त्याच्यामुळे मग आता हे सिंपल असं आणलेलं आहे बाहेर ठेवण्यासाठी. तर असे 2 ते 3च मी आणलेले आहे, कारण बेडच्या साईडला पण मला टाकायला पाहिजे. पण त्यामध्ये आता मी बघते, ऑनलाईन सर्च करते, त्यामध्ये काही युनिक नवीन काहीतरी सापडलं तर ते. आणि बऱ्याचशा वस्तू आता पेंडिंग आहेत. जसं जसं मला सुचेल तसं तसं एक एक वस्तू मी घेणार. हा फेस टॉवेल आणलेला आहे, मस्त सॉफ्ट आहे, खूपच मला खूप आवडला आणि कलर पण खूप आवडला, म्हणून हा एकच आणला सध्याचा. त्यानंतर सगळ्यात आणखी ही पण एक गोष्ट मला हवी होती कधीपासून, ते म्हणजे की ॲप्रन. माझं आधीचं जे ॲप्रन होतं ते इतकं गंद झालेलं होतं, त्याचा कलर पण खूप घाण झालेला होता. सो म्हटलं की चला ते टाकून देऊया आणि आता हे नवीन एक ॲप्रन आणलं. त्यानंतर हे आणलेले आहेत मॅट, जे फ्रीज वगैरे मध्ये ठेवतात ते. तर आता बघते, फ्रीजमध्ये पण मला हवे आणि ज्या ट्रॉलीज आहेत त्या ट्रॉलीमध्ये पण ठेवायला मला पाहिजे होत्या. तर आता सध्याचा एक रोल आणलेला आहे. आता हे किती कुठे कुठे ॲडजस्ट होतं ते बघूया, कारण ते कट करावं लागतं. सो त्या हिशोबाने आणलेलं आहे. तर हे हा एकच रोल आणला मी सध्याचा. त्यानंतर हे डोरला लावायला, याला काय म्हणतात रे, डोर गार्ड असं म्हणतात याला. तर ही पण एक पट्टी आणलेली आहे. मेन डोर जो आहे माझा हा दिसतोय, तर त्याला लावण्यासाठी, म्हणजे बाहेरून काही कीटक वगैरे असतात तर ते पण येण्याची भीती नाही आणि दरवाजा पण सेफ राहतो थोडं, म्हणून मग हे आणलं. आणि हे आता ते माप घेऊन व्यवस्थित याला कट करून घ्यावं लागेल. सो हे पण यावेळेला डीमार्टमध्ये नवीन दिसलं आणि भरपूर लोक हे घेत पण होते. म्हटलं चला आपल्याला पण गरज आहे, तर एक आणलेलं आहे. आणि त्यानंतर मग काही हँकरचे रुमाल पूर्ण अर्धे अर्धे डिवाइड करणार आहे आता दोघं जण, महेश 2-3 आणि सोहम. दोघांना खूप हात रुमाल सॉक्स भरपूर लागतात, तरी सॉक्स राहून गेलेले. आणि बस असं थोड्याफार वस्तू आणलेल्या आहेत आणि बऱ्याचशा वस्तू घ्यायच्या आहेत. तर ऑर्गनायझर खूप घ्यायचे आहेत, कारण बेडरूममध्ये, दोघं बेडरूममध्ये, वॉशरूममध्ये आणि किचनमध्ये सुद्धा. तर ते सुद्धा आता सर्च करून घेईल आणि शक्यतो ते ऑनलाईनच मी घेणार आहे. भरपूर काही आयडियाज आहे डोक्यामध्ये, आता बघूया त्या कशा वर्क होतील.
सो असं आहे. आणि आता मस्त थकून आलेलो, तर आता झालेली चहाची वेळ. आणि मम्मी पप्पा आलेले, तर त्यांना म्हटलं की चला म्हणून. तर दोघंही यायला तयार नव्हते, थकलेले होते. त्यामुळे ते म्हणत होते की आम्ही आराम करतो थोड्या वेळ. तर दोघंही आलेले नव्हते, आम्ही तिघंच गेलेलो होतो. तर चला आता सगळ्यात आधी मस्त चहा ठेवणार आहे मी, आणि त्यानंतर मग पुढचं रुटीन. तर इथे जे डोरमॅटला लावण्यासाठी आम्ही आणलेलं होतं, सोहम ते ट्राय करत होता. त्यालाच लावायचं होतं म्हणून तो लावत होता. तर असं बऱ्याचशा काही गोष्टी आम्ही डीमार्टमधून घेऊन आलेलो होतो. आणि आता नवीन घर म्हटलं तर हळूहळू सगळ्याच गोष्टी नवीन आणल्या जातील. ज्या ज्या वस्तू लागतील त्या त्या सगळ्या घेणार आहे. आणि जेव्हा जेव्हा आणेल ते सगळं शेअरसुद्धा करणार आहे. बऱ्याचशा गोष्टी डोक्यामध्ये आहेत की कुठल्या वस्तू मागवायच्या आहेत, पण एकचदा त्या होणार नाही आहेत. तर हळूहळू सगळं शेअर करणार आहे. आणि बरेचसे व्हिडिओज जे आहेत ते पेंडिंग आहेत, तर एक एक करून थोडे लेट येत आहेत व्हिडिओ, पण काही हरकत नाही आहे, तुम्ही तेवढं समजूनच घेणार. तर चला, याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडे स्टॉप करणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर भेटूया एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काय करायचं, मस्त खायचं, मस्त राहायचं, आनंदी राहायचं, आणि सगळं करत असताना माझे व्हिडिओ बघत राहायचं. बाय.